नमस्कार. आज आपण करणार आहे इथं भरवा शिमला मिरची ते झटकीपट होते. आणि बेसिक साहित्यामध्ये तुम्ही अशी शिमला मिरची कधी भरून केली का तोंडी लावण्यासाठी किंवा दुपारच्या जेवण्यासाठी? आता उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, मग अशी झटकीपट भरवा शिमला मिरची करायची. एक चपात्याऐवजी 2 चपात्या खाताना रेसिपीला सुरुवात करू. हे अर्धा किलो शिमला मिरची घेतलेली, याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं. मग कपड्याने पुसून घेणार आहे इथं. हे वरचं देठ काढून टाकायचं. वरचं देठ काढलं की आतलं सगळं बी काढायचं एकदम, म्हणजे आतलं बी त्यात भरपूर असं मसाला भरता येते. आणि सगळ्या मिरच्या आता आपण असंच काढून घेणार आहे इथं. बघा, आणि बी टाकून द्यायची नाही, बी आपल्याला नंतर मसाल्यामध्ये वापरायची, तर त्यामध्ये बी तशी ठेवायचे. एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं, एक छोटा चमचा मोहरी तडतडी की छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे. आणि 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरची घ्यायच्यात बारीक कापून. हिरवी मिरची भरपूर वापरायची ह्यामध्ये, म्हणजे चवीला खूप छान असं लागत आहे शिमला मिरची भरवा. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हलकंसं परतून झालं की त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची. अद्रक लसूण पेस्ट टाकली की त्या कच्च्या दाणापणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्टसोबत कांदा बी आपला परतला जाते. हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर टाकणार आहे इथं. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. हे टाकलं की 2 मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे येतं, शेंगदाणे भाजून त्यावरचे साल काढून घेतलेले तेही टाकून घ्यायचे. किंवा तुम्ही बाजारात शेंगदाणे भेटतात, खारी शेंगदाणे, ते वापरलं तरी चालते. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. किंवा नसेल तुम्हाला आवडत नाही टाकलं तरी चालते. हे 2 बटाटे घेतलेले आहेत मोठे साईजचे, उकडून साल काढून घेतलेले आहेत, तेही टाकून घ्यायचं. त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तुम्हाला बटाटा जर मसाला नसन करायचं तर ह्याच्याऐवजी पनीर घ्यायचं. पनीर खूप छान असे मसाला तयार होते. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं आहे बटाटा. बघा, हे सगळं चांगलं बटाटा मिक्स करून झालं की त्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर टाकायची. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर भरपूर वापरायची, म्हणजे खूप छान अशी चवीला भाजी तयार होती. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आमचूर पावडर चाट मसाला वापरला तरी चालतं, पण चाट मसाला वापरलं की मीठ कमी वापरायचं. चाट मसाल्यामध्ये मीठ असते पहिल्याचं. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं आहे, पाहू शकता आता. आणि जी शिमला मिरचीमधलं बी घेतलं होतं काढून, ते हे मग टाकून घ्यायचं. आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर मसाल्यासोबत हे चांगलं मिक्स करायचं. वगैरे चांगलं मिक्स झालं आहे. आता थंड करायला ठेवायचं. हे मसाला थंड झाला की ती शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा. असं चमच्यानं दाबून दाबून भरायचा. जेवढा मसाला भरून तेवढा आतमध्ये घालायचा त्यामध्ये. बघा, अशी शिमला मिरची सगळी भरून घेणार आहे. तर खूप छान अशी चवीला शिमला मिरची होती. या पद्धतीने केली तर तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरीसोबत भातासोबत खूप छान अशी चवीला होती. बघा, सगळ्या शिमला मिरच्या आता भरून झाले आहेत. ह्या पद्धतीने सगळ्या भरून झाले आहेत. आता एक पसरट पॅन घ्यायचा. ते मग अशी मसाला भाजला होता तेच पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल जास्त वापरायचं नाही, तेल कमीच वापरायचं. आणि सगळ्या शिमला मिरच्या अशा लाईनीने ठेवून घेणार आहे इथं. बघा, या पद्धतीने सगळ्या शिमला मिरच्या ठेवून घ्यायच्या. आणि बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं. झाकून ठेवून 3 ते 4 मिनटाची वाफ काढून घ्यायची. 3 ते 4 मिनटानंतर शिमला मिरची पलटून घ्यायची. असं आलटी पलटी करून सगळ्या बाजूकून अशी शिमला मिरची मऊ करून घेणार आहे इथं. 4ही बाजूकून अशी पलटी करून घेणार इथं. मसाला अजिबात बाहेर निघत नाही आहे. त्यावरती अजून झाकण ठेवून 3 ते 4 मिनटाची वाफ काढून घ्यायची. शिमला मिरची तयार झाली. सगळीकडून चांगली अशी वापरलेली. जास्त ओव्हर कुक पण नाही करायचं, कारण आत्ता मसाला पहिलाच आपला शिजून घेतलेला आहे आपण. त्यामुळं शिमला मिरची जास्त ओव्हर कुक करायची नाही आहे. शिमला मिरची तयार झाली. बघा, किती छान अशी मिरची तयार झाली. आणि त्यातला मसाला तर अजिबात बाहेर असं निघलेला नाही आहे. आता ही शिमला मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. झटकीपट अशी भरवा शिमला मिरची तयार होती. आणि तुम्हाला जर बटाट्याच्या ऐवजी तुम्ही पनीर वापरू शकता मसाला करताना. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.